नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मोदी सरकारचा चौथा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर करणार आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्य जनता, मध्यमवर्गीय, पांढरपेशा वर्ग, व्यावसायिक आणि राजकीय घटकांना काय वाटतं याबाबत एकूणच त्यांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न जय महाराष्ट्राने केलाय. सर्वसामान्य जनता आणि विविध वर्गातील लोकांना या सकारात्मक बदल असतील असं वाटतंय. वर्ष 2014 पासून केंद्रात एनडीए सरकार सत्तास्थानी आल्यापासून काही ना काही बदल प्रत्येक अर्थसंकल्पात केलेले दिसून येत आहेत. या बदलांचा परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला दिसून येत आहे. सुरुवात करूया जेम विशेष. करदात्यांना अपेक्षा आहे की 2022च्या अर्थसंकल्पात करदर आणि अधिभार कमी करणे, कलम 80C म्हणजे 80C अंतर्गत उपलब्ध कपातीत वाढ, गृहकर्ज परतफेड सवलतीत वाढ आणि लाभांश कर आकारणीवरील सवलत आणि मालमत्तेच्या विविध वर्गांमधील भांडवली नफ्याचे तर्कसंगतीकरण करणं हे सामान्य करदात्यांना अपेक्षित आहे. रोखे व्यवहार कर काढून टाकणं, सामान्य माणसानं घेतलेल्या सेवांवरील जीएसटी हटवणं अशी करदात्यांची अपेक्षा आहे. सध्याचं स्टँडर्ड डिडक्शन हे घरातून कामाच्या भत्त्यासाठी कपातीची मर्यादा म्हणून समजलं जाऊ नये. एकतर होम ऑफिसच्या खर्चासाठी नवीन वजावट सुरू करण्याचा किंवा घरातून काम करणाऱ्यांसाठी सध्याच्या स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवावी अशी मागणी केली जात आहे. महामारी आणि वाढती महागाई लक्षात घेऊन केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये सरकारनं कलम 80C ची मर्यादा वार्षिक किमान 2.5 लाख रुपये करावी अशी मागणी केली जात आहे. यामुळे फक्त सरासरी करदात्याचा भार कमी होण्यास मदत होणार नाही, तर सरकारलाही त्याची मदत होईल अशी अपेक्षा करदात्यांनी व्यक्त केली आहे. जीएसटी मध्ये करपातळीमध्ये बदल होणार का? त्याच्यामध्ये अनेक नवनवीन गोष्टींचा समावेश होणार का? त्याच्याच बरोबरीने त्याच्या कराचं दराचं प्रमाण काय करणार? सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्सने अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न दिल्यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षात त्याच्याबद्दल काय भूमिका घेतली जाईल? एअर इंडियाचा ताबा नुकताच टाटा समूहाकडे दिल्यानंतर येत्या अर्थसंकल्पामध्ये निर्गुंतवणुकीकरणाचं काय प्रमाण असेल आणि त्या दृष्टिकोनातून सरकारी कंपन्यांची आणि इतरांची काय भूमिका असेल? रेल्वे सारखी जी यंत्रणा आहे, जी देशातली सगळ्यात जुनी आणि अत्यंत कार्यक्षम यंत्रणा आहे, त्याच्या मॉडर्नायझेशनसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. बुलेट ट्रेन सारखे मोठे खर्चिक प्रकल्प करण्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर 1.5-2 लाख कोटी रुपये आज रेल्वेवर खर्च केले तर भारतातली रेल्वे ही जगातली चांगली सगळ्यात उत्तम रेल्वे होऊ शकते. अत्यंत मोठ्या प्रमाणावर नागरिकांची त्यातनं सोय होऊ शकते. अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक आणि सामाजिक कार्यकर्ता वेलणकर या दोघांनी या प्रतिक्रिया दिल्या आहेत. करदात्यांना अर्थसंकल्पांकडून अपेक्षा नेमक्या काय आहेत तेही पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. करदात्यांना अर्थसंकल्पाकडून अपेक्षा 2022च्या अर्थसंकल्पात करदर आणि अधिभार कमी करणे, कलम 80C अंतर्गत उपलब्ध कपातीत वाढ, गृहकर्ज परतफेड सवलतीत वाढ ही अपेक्षा आहे सामान्य करदात्यांची. लाभांश कर आकारणीवरील सवलत द्यावी, मालमत्तेच्या विविध वर्गांमधील भांडवली नफ्याचं तर्कसंगतीकरण करणं, रोखे व्यवहार कर काढून टाकणं, सामान्य माणसानं घेतलेल्या सेवांवरील जीएसटी हटवणं, सध्याच्या स्टँडर्ड डिडक्शनची मर्यादा वाढवावी, 80C ची मर्यादा वार्षिक किमान 2.5 लाख रुपये करावी, 80D मधील आयकर सवलत वाढवली पाहिजे, अधिकाधिक लोकांना आरोग्य विमा खरेदी करण्यास प्रोत्साहित करावं.
देशातील 90% शेतकऱ्यांकडे 2 एकर पेक्षा कमी क्षेत्र आहे. शेतीतून मिळणाऱ्या अल्प उत्पन्नामुळे घरगाडा हाकणं कठीण झालेलं आहे. आर्थिक सर्वेक्षण 2020 नुसार भारतातील 70 कोटी नागरिक प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्षपणे शेती व्यवसायाशी संबंधित आहे. देशातील बँकिंग ते शेती सर्व घटकांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. यंदाच्या वर्षी कोविडचं सावट, कृषी कायद्यांची लढाई, अवकाळी हंगाम, खतांचे वाढते दर यामुळे शेती क्षेत्रासमोर मोठी आव्हानं निर्माण झाली आहे. खाद्यमालाच्या आयातीवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यामुळे अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेती क्षेत्राला अर्थसहाय्याच्या पॅकेजचा बूस्टर डोस देणार की करबोजाची टच लोचणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल. या संदर्भात शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या प्रतिक्रिया पाहूया. केंद्राच्या बजेटकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अपेक्षा आहे. विशेषतः खतं औषधांच्या किमतीच्या गगनाला भिडलेल्या आहे. त्या किमतींवरती नियंत्रण आणलं पाहिजे. औषधांच्या किमतीचं MRPचं अजिबात नियंत्रण नाही. ते नियंत्रण केंद्र सरकारनं आणलं पाहिजे. त्याचप्रमाणे मार्केटिंगची सिस्टम सुधारवली पाहिजे. देशांतर्गत मार्केटमध्ये आणि निर्यात होणाऱ्या द्राक्ष मालासाठी काही सबसिडीज दिल्या पाहिजे. सरकारला खरोखर कृती करायची असेल तर येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने कांदा उत्पादकांसाठी स्वतंत्र 1000 कोटीची तरतूद करावी आणि या 1000 कोटी रुपयांमधून कांदा उत्पादकांना कांदा चाळी उभारण्यासाठी 100% अनुदान, त्याचबरोबर कांद्यासाठी लागणारा जो काही उत्पादन खर्च आहे ह्या उत्पादन खर्चाच्या कमी जर दर मिळाला तर शेतकऱ्यांना ह्याच 1000 कोटी रुपयांमधून भरपाई देण्याची तरतूद करावी. केंद्र सरकारने फक्त आश्वासनांची खैरात न वाटता ह्या तरी येणाऱ्या बजेटमध्ये कमीत कमी नाशिक जिल्ह्यातल्या अडचणीत असलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये अडचणीत असलेल्या बळीराजाला प्रक्रिया उद्योगांचं पॅकेज देऊन आणि शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी काहीतरी धोरण आखावे अशी आमची या बजेटकडून अपेक्षा आहे. किसान ट्रेन पुढील एक्सप्रेस गाड्यांच्या निमित्ताने बऱ्याचदा 15 ते 18 घंट्यापर्यंत उशिराने जाते. द्राक्षासारखा नाशवंत माल आदल्या दिवशी खोडून दुसऱ्या दिवशी ट्रेनला पाठवायचा आणि तदनंतर 18 तासांनी जर उशिराने गेला तर कर्जाच्या खाईत सापडलेला शेतकरी आणखी अडचणीत येण्याची खूप शक्यता आहे. एक तर आसमानी संकट, सुलतानी संकट, त्यावर मात करून शेतकरी कसा बसा जिवंत आहे. तरी केंद्र शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी व शेतकऱ्यांचं हित थोडं तपासून शेतकऱ्यांना मदत होईल. येणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारने कांदा उत्पादकांसाठी उत्पादन खर्चापेक्षा दर कमी मिळाल्यास शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र कांदा अनुदान निधीची तरतूद करावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांना वर्षभर रास्त दरामध्ये खते व खाद्यसाठा उपलब्ध राहील याची उपाययोजना करावी. द्राक्षाचा बचाव करण्याकरता केंद्र सरकारने पॉली हाऊस करता किंवा पॉलिथिन पेपर द्राक्ष बागेवर टाकण्याकरता सबसिडी जर दिली तर द्राक्ष बागायतदारांचा फार मोठा फायदा होईल. प्रचंड मोठ्या प्रमाणात होत असलेलं नुकसान, मनी क्रॅकिंग वगैरे याच्यापासून नक्कीच बचाव होईल. तर आज द्राक्ष शेती वाचवायची असेल तर पॉलिथिन कव्हर करता सबसिडी मिळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांच्या नेमक्या अपेक्षा आपण ग्राफिकच्या माध्यमातून जाणून घेणारच आहोत, पण त्या अगोदर शेती क्षेत्रासमोरील आव्हाने सुद्धा पाहूया. यंदाच्या वर्षी कोविडचं सावट, कृषी कायद्यांची लढाई, त्यामुळे निर्माण झालेला पेच, अवकाळी हंगाम, खतांचे वाढते दर, शेती क्षेत्रासमोर यामुळे मोठी आव्हानं निर्माण झालेली आहे. कोविडच्या सार्वजनिक निर्बंधामुळे शेतकऱ्यांचं व्यवस्थापन पूर्णपणे कोलमडलं आहे. दूध पुरवठ्यावर बंधन आल्यामुळे आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च हे सुद्धा एक मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. कोविडमुळे आरोग्य खर्चावरील अतिरिक्त भार सुद्धा शेतकऱ्यांवर वाढलाय. या सर्व कारणामुळे शेती क्षेत्रासमोर मोठी आव्हानं निर्माण झाली आहे. आता पाहणार होता आपण शेतकऱ्यांच्या नेमक्या अपेक्षा काय अर्थसंकल्पाकडून. अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी भरीव योजनांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचे मासिक उत्पन्न उंचावण्याचे प्रयत्न हवे. शेतकरी कृषी यांत्रिक अनुदानाविषयी माहिती योग्य मिळावी.
शेतकऱ्यांना कापसाच्या भाववाढीची अपेक्षा आहे. कापसाच्या साठवणुकीवर भर देण्याची अपेक्षा सुद्धा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अन्न आणि खत अनुदानासाठी अधिक तरतूद अपेक्षित आहे. पीक विमा सारख्या योजनांचा विस्तार आणखी व्हावा अशी सुद्धा अपेक्षा आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहजपणे कर्ज मिळावं अशी अपेक्षा आहे, कारण देशामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भरता आवश्यक असल्याचं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आणि अपेक्षा आहे. सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना राबवणं गरजेचं आहे आणि ती सामान्य माणसांपर्यंत पोहोचणं देखील तितकंच आवश्यक आहे. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत की बांधकाम क्षेत्रातल्या तज्ज्ञांची किंवा व्यावसायिकांची नेमकी अपेक्षा अर्थसंकल्पाकडून काय आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा माझ्यासोबत जेम विशेष. अर्थसंकल्पातून बांधकाम क्षेत्रातल्या लोकांना खूपच अपेक्षा आहे, कारण या कोरोना काळामध्ये या क्षेत्राला मोठा फटका बसला. रिअल इस्टेट क्षेत्रातला आयकरातून सूट देण्याबरोबरच या क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा अपेक्षित आहेत. परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत बदल करून त्याला उद्योगाचा दर्जा देण्यासोबतच रिअल इस्टेट क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे रोजगाराच्या संधीही वाढतील आणि घर खरेदी करणाऱ्यांना सवलती दिल्यानं घरांची मागणी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. देशाच्या जीडीपी मध्ये रिअल इस्टेट क्षेत्राचा वाटा 8% आहे. अर्थसंकल्पात परवडणाऱ्या घरांवर उपलब्ध असलेली 1.5 लाख रुपयांची अतिरिक्त कर सूट मर्यादा किमान 1 वर्षासाठी वाढवावी अशी या क्षेत्राची मागणी आहे. शहरांमध्ये 1.5 कोटी रुपये किमतीची घरे परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीत समाविष्ट करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे. क्रेडाईचे अध्यक्ष नितीन बागडिया आणि नरेटकूचे अध्यक्ष रमेश नागपाल आणि कॉम्रेड अजित अभ्यंकर यांची या संदर्भातल्या प्रतिक्रिया पाहूया. अफोर्डेबल हाऊसिंगची जी व्याख्या आहे ती 45 लाखावरनं 75 लाख करण्यात यावी. GST जो 1% आहे 45 लाखाच्या खालच्या घरांना तो 75 लाखापर्यंत वाढवण्यात यावा. याबरोबरच स्टील आणि सिमेंट, टाईल्स, कन्स्ट्रक्शन विविध जे मटेरियल आहे त्यावर जो 28% GST लावण्यात येतो तो 18% करण्यात यावा. आणि ATIBची जी स्कीम आहे इन्कम टॅक्स बेनिफिटची ती मार्च 2023 पर्यंत लांबविण्यात यावी. बहुतेक जेवढं बिल्डिंग मटेरियल जे आहे त्याच्यावरती GSTचा जो रेट आहे तो बराच जास्त आहे. तो पण इंडस्ट्रीमध्ये कमी आहे आणि आमच्याकडे त्या कास्ट आहे, एस्पेशली सिमेंट और स्टीलवरती. कारण 60% जी कास्ट असते ना ती सिमेंट आणि स्टीलमध्ये. आपण आता बघत आहे मार्केटमध्ये अचानक गेल्या वर्षभरामध्ये सिमेंट 250-300 पासून आता 400 रुपयापर्यंत आला आहे. तर तो कसा कमी करता येईल, तो कुठे त्याच्यावर हे, आणि त्याच्यावर पण GST किंवा बाकी काही गोष्टीमुळे जे अचानक जी वाढ झाली त्याच्यावरती कर्ब करणं आवश्यक आहे. देशामधला आज सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जर कुठला असेल तर तो बेरोजगारीचा आहे. ओपन अनएम्प्लॉयमेंट ही आज 7.31% वरती पोहोचलेली आहे. 20 ते 29 हा वयोगट विचारात घेतला तर त्यातल्या 56% युवती आणि 23% युवक हे बेरोजगार आहेत. सरकारने अग्रक्रमाने शहरी, ग्रामीण, सुशिक्षित, अशिक्षित अशा सर्वांसाठी एक सर्वंकष अशी रोजगार हमीची योजना तात्काळ सुरू केली पाहिजे. या संदर्भात आणखी तपशील पाहूया. बांधकाम क्षेत्राच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत बदल करावा. परवडणाऱ्या घरांना उद्योगाचा दर्जा द्यावा. 1.5 कोटी रुपये किमतीची घरे यासाठी ग्राह्य धरावी. गृहकर्जावरील व्याज कपातीची मर्यादा वाढवावी. घर खरेदी करणाऱ्यांसाठी कर सवलत वाढवावी. 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये ती करावी.
सदनिका विक्रीवरील जीएसटी कमी करावा. गेल्या वर्षी 1 फेब्रुवारीला शेअर बाजार जबरदस्त तेजीत बंद झाला होता. त्याचं कारण म्हणजे शेअर बाजाराला 2021-22चा अर्थसंकल्प खूप आवडला होता. त्यामुळेच शेअर बाजारानं हा अर्थसंकल्प साजरा केला होता. त्यावेळी सेन्सेक्स 2314 अंकांनी चढत 48,600 अंकावर बंद झाला. निफ्टी 50 देखील 646 अंकांनी वाढून 14,281 अंकावर बंद झाला होता. यावेळी शेअर बाजाराला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. शेअर मार्केट तज्ञ आशिष पडळकर आणि शेअर खरेदी ग्राहक बाळू चोरमले यांच्या या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया. टॅक्स हा जो शेअर बाजारामध्ये शेअर्स खरेदी आणि विक्री करताना जो लागतो तो STT पूर्णपणे ह्या येणाऱ्या बजेटमध्ये बंद केला पाहिजे. कारण की गुंतवणूकदार जो त्यांना कॅपिटल गेन होतो त्या कॅपिटल गेन वरती त्यांना टॅक्स पे करावा लागतो. तर येणाऱ्या बजेटमध्ये माझी हीच अपेक्षा आहे की जो STT लागतोय तो पूर्णपणे बंद केला पाहिजे. शेअर खरेदी विक्री करताना ते मार्जिन भेटत नसल्यामुळं आता आजकाल म्हणजे जरा माणसांना प्रॉब्लेम होतोय. तर येणाऱ्या बजेटमध्ये सरकारने पूर्वी मार्जिन जसं भेटत होतं त्या पद्धतीनं सरकारने त्याच्यावर लक्ष द्यावं आणि ते बजेटमध्ये येणाऱ्या ते मार्जिन लागू करावं. शेअर बाजाराच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत आणखी तपशिलात पाहूया. शेअर बाजाराच्या अर्थसंकल्पाकडून अपेक्षा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स रद्द करावा किंवा कमी करावा. सरकारनं आर्थिक सुधारणांची प्रक्रिया सुरू ठेवावी. त्रस्त झालेल्या अर्थव्यवस्थेचा विकास वाढवण्यासाठी उपाययोजना कराव्या. वित्तीय स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना अपेक्षित. सरकारनं पायाभूत सुविधांवरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. गुंतवणूक वाढवण्यासाठी स्वस्त कर्ज मिळणं आवश्यक आहे. कोरोना महामारीमुळे ऑटो क्षेत्राला मोठा फटका बसलाय. कोरोना संकटानंतर अर्थव्यवस्था हळूहळू सावरत आहे. मात्र ऑटो क्षेत्राची अजूनही धडपड सुरू आहे. सरकार पुढील आर्थिक वर्ष 2022 आणि 23च्या अर्थसंकल्पात वाहन क्षेत्रासाठी काही घोषणा सरकार करेल अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून जवळपास सर्वच क्षेत्रांना आणि उद्योगांना अनेक मार्गाने हानी पोहोचली. यामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्र आणि जे उद्योग जीडीपीच्या जवळपास निम्मे आणि एकूण जीडीपी मध्ये सुमारे 60% लक्षणीय योगदान देते. या क्षेत्रालाही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. नीती आयोग आणि RMIच्या अलीकडील अहवालानुसार भारतातील बँका आणि NBFC मध्ये 2025 पर्यंत 40,000 कोटी आणि 2030 पर्यंत 3.7 लाख कोटी एवढी इलेक्ट्रिक वाहनं फायनान्सिंग मार्केट आकार गाठण्याची क्षमता आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन म्हणजे फाडा ही भारतीय ऑटोमोबाईल रिटेलरची सर्वोच्च संस्था आहे. उद्योग आणि ऑटो रिटेल व्यापार पुन्हा वाढीच्या मार्गावर आणण्यासाठी 2 व्हीलरवरील GST दराचं नियमन आणि कमी करण्याची विनंती त्यांनी वित्त मंत्रालयाला केली आहे. सतीश लोणीकर यांनी या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे, ती पाहूया. ऑटो कंपोनंटवर 18% फ्लॅट GST लावण्यात यावा अशी आमची पूर्ण फाडाची म्हणजे पूर्ण भारतातल्या संघटनेची मागणी होती. ती मागणीवर विचार ह्याच्यामध्ये करण्यात येईल असं आम्हाला वाटतं. तसंच स्क्रॅपेज पॉलिसी, एक्झिक्युशन ऑफ व्हेकल स्क्रॅपेज पॉलिसीवर आपण बरंचसं बोलतो आहोत. तर त्या संदर्भामध्ये पण गव्हर्नमेंटने काही पुढे प्लॅनिंग ह्या संदर्भामध्ये करण्याची अपेक्षा आम्हाला आहे. तसंच ई-व्हेकल इकोसिस्टीमवर अजून बरंचसं काम करायचं आहे. ह्या बजेटमध्ये त्यावर बरीचशी पावले पुढे टाकले जातील. आरोग्य क्षेत्राला मोठ्या प्रमाणात या कोरोना काळामध्ये फटका बसला. या क्षेत्रासंदर्भात सुद्धा गांभीर्यानं विचार अर्थसंकल्पात करावा अशी अपेक्षा व्यक्त केली गेली आहे. जीवन विमा, मेडिक्लेम आणि ATC मध्ये सूट द्यावी अशी अपेक्षा आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षात आरोग्य क्षेत्राविषयी प्रचंड जनजागृती सुद्धा वाढली आहे. अनेकांचा फोकस आरोग्यावर आहे. जीवन विमा आयकरच्या सेक्शन 80C बाहेर जाऊ शकतो अशी शक्यता आहे. जीवन विमा आणि मेडिक्लेम विमा दोन्ही नवीन कॅटेगरी अंतर्गत जोडले जाऊ शकतात.
किंवा ATCची मर्यादा वाढू शकते. तसंच यंदा सरकार विमावर लावण्यात आलेला GST देखील कमी करण्याची शक्यता आहे. पाहूया या संदर्भात अर्थतज्ञ अच्युत गोडबोले आणि पुण्यातले डॉक्टर संजय पाटील यांची प्रतिक्रिया आणि त्यासोबतच अर्थतज्ञ विश्वास हुडगी यांची सुद्धा प्रतिक्रिया. GDPच्या खरं म्हणजे कमीत कमी 3% किंवा 5% खरं म्हणजे खर्च करायला पाहिजे, तसं सगळे तज्ज्ञ म्हणतात. पण आपण 1.25% करतो. जवळपास जगातले सगळे देश आपल्यापेक्षा जास्त करतात. त्यामध्ये आपला 167 देशांमध्ये 154वा नंबर लागतो. आपल्याकडे नंबर ऑफ बेड्स 1000 लोकांच्या मागे, नंबर ऑफ डॉक्टर्स 1000 लोकांच्या मागे, सायकॅट्रिस्ट 1000, ह्यात सगळ्यामध्ये आपण अत्यंत मागे आहोत. आपले आरोग्य व्यवस्था प्रचंड कमकुवत आहेत. आपण फक्त इन्शुरन्स दिलेला आहे, तो पण फक्त 19-20% लोकांना मिळतो आणि त्याची ते सुद्धा फक्त त्यामुळे इन्शुरन्स कंपन्या श्रीमंत होत चाललेल्या आहेत. बजेट अलोकेशन आहे ते खूप कमी आहे हेल्थ सेक्टरसाठी. ते कमीत कमी 5%वरती नेलं पाहिजे अशी एक रास्त इच्छा आहे सगळ्यांची. दुसरं, कोविडच्या या साथीमध्ये आपल्या लक्षात आलं आहे की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, गव्हर्नमेंटचे जे हॉस्पिटल्स आहेत किंवा त्यांच्या डिस्पेन्सरी जे आहेत, ही जी आहे गव्हर्नमेंटची यंत्रणा जी आहे, ती सार्वजनिक आरोग्याची जी यंत्रणा आहे ती सशक्त करणं जरुरी आहे. त्यासाठी वेगळं अलोकेशन केलं पाहिजे. पर बॅरल तेल जे आहे ते आता $90 एका बॅरलला असा दर आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये तेलाचं उत्पादन फक्त 4 लाख पिंपाचं असल्यामुळे हे दर $100 एका बॅरलचे क्रॉस होण्याची शक्यता आहे. याचा भडका जगभरच होईल. विशेषतः भारत जे 80% तेल आयात करतं, भारतावरती महागाईचा आगडंब बसण्याची शक्यता आहे. भारतातलं पेट्रोल, इंधन हे सगळंच काही महाग होण्याची शक्यता आहे. जय विशेषमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.